पाण्याची जी काही टक्केवारी इतर गावांना दिली, म्हणजे पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला महामास्केटचं पाणी दिलं, त्यामुळं खाली बंधारे जे आहेत त्यांच्यासाठी राखीव पाणी राहिलेलं नाही आणि अगदी तुमच्या गावातल्या जे बंधारे आहेत तिथं सुद्धा पाणी भविष्यात राहणार नाही, अशी एक टीका झाली। मी या संदर्भात जाहीरपणानं आत्तापर्यंत बोललो आहे। 14 ते 19 या कालखंडामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, अतुल देशमुख, शरद बोटे हे त्या पक्षामध्ये होते, त्यांनी त्यावेळेला कुठल्या प्रकारचा विरोध केला नाही। भामास्केटचं पाणी पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला वाढलं आणि सत्ता पलट झाल्यानंतर मी शरद पवार साहेबांकडे गेलो, त्यांना विनंती केली की साहेब माझ्या तर धरणातलं सगळं पाणी वाटलं आहे, उद्या माझ्या तालुक्याला काय। त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यात बदल करणं अवघड असतं। मी साहेबांना म्हटलं की आता मुख्यमंत्री आपल्या विचाराचा आहे, दुसऱ्या मुख्यमंत्र्याला त्याच्यात बदल करता येत नाही असं अजिबात नाही, परंतु जर भामास्केटचं पाणी पिंपरी चिंचवडला आणि पुण्याला जर मिळालं तर त्यातनं 2.70 TMC पाणी वाचणार होतं आणि ते बारामतीला मिळणार होतं। त्यामुळे साहेबांनीसुद्धा त्याच्यामध्ये नरोवा कंजरोवाची भूमिका घेतली, हे मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे आणि साहेबांनी ते सांगावं की मी त्याच्याकरता गेलो होतो की नाही। या संदर्भात अनेक वेळा माझ्या चर्चा झाल्या, बोललो आहे मी, आणि चासकमान, कळमोडी आणि भामास्केटच्या पाण्याकरता मी जेवढा भांडलो आहे तेवढं कुणीच भांडलं आहे असं मला वाटत नाही। काल परवापर्यंत ज्यावेळेला फडणवीसांकडे सुद्धा मिटिंग झाली त्यावेळेला मी त्यांना ते सुद्धा सांगितलं की तुम्ही आज पाणी सगळ्यांना देत आहे, पण माझ्या तालुक्याचं काय। आणि मग पाबळांनी त्या परिसरामध्ये चासकामांच्या कॅनलवरनं पाणी द्यायचं त्यालासुद्धा मी विरोध केला किंवा जर तुम्ही हे सगळं पाणी देणार असाल तर पुढं भविष्यात माझ्या तालुक्याचं काय, हे प्रश्न मी त्या ठिकाणी मांडलेले आहेत। मांडले नाहीत असं काही नाही आहे। आज ज्या नेतृत्वाखाली ते काम करतात त्यांना एकदा त्यांनी विचारावं की नेमकं काय घडलं ते। आणि तुम्ही 7 वर्ष BJPमध्ये काढल्यानंतर, सत्तेमध्ये काढल्यानंतर तुम्हाला त्यावेळेस कळलं नाही का तुम्ही आज त्या प्रश्नाच्या संदर्भात बोलतात। सत्तेत असताना का बोलू नये, सत्य